ज्याला स्त्री पत्नी म्हणून कळाली तो सीतेचा राम झाला, ज्याला स्त्री बहीण म्हणून कळाली तो मुक्ताईचा ज्ञानदेव झाला, आणि ज्याला स्त्री प्रियसी मैत्रीण म्हणून कळाली तो राधेचा श्याम झाला. प्रत्येक क्षेत्रामध्ये आज महिला भगिनी आम्हाला आघाडीवरती पाहायला मिळत आहेत, आणि म्हणून आलेल्या सर्व माझ्या माय माऊलींचं कार्यक्रमाच्या निमित्तानं मनापासून स्वागत करत असताना खऱ्या अर्थानं एकदा मुलगा म्हणाला आईला, आई दिव्याची वात जरा मोठी कर, मला अभ्यास करता येत नाही. मुलगा म्हणाला आईला, आई दिव्याची वात जरा मोठी कर, मला अभ्यास करता येत नाही. वडील म्हणाले अगे दिव्याची वात जरा बारीक कर, मला झोप लागत नाही. बिचारी रात्रभर दिव्याची वात कमी जास्त करत राहिली आणि आयुष्यभर बापलेकामध्ये वाती सारखी जळत राहिली, वाती सारखी जळत राहिली. आणि म्हणून प्रत्येकाच्या आयुष्याला सोनेरी बनवण्याचं काम खरं तर माझी माय करत असते. उपस्थित माय माऊलींचं कार्यक्रमाच्या निमित्तानं मनापासून हार्दिक स्वागत आहे.